थोडा वेळ आपण वाट पाहूया सगळे जॉईन होईपर्यंत. आपण थोडा वेळ वाट बघूया जरा सगळे जॉईन होईपर्यंत. थोडा वेळ आपण जरा वाट पाहूया. गुड इव्हनिंग सर. हा, गुड इव्हनिंग. अजून सगळे आले नाहीत? गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सगळे येईपर्यंत थोडा वेळ आपण वाट पाहूया. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. बोलतोय, काय करू मी? गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर. तास चालू आहे माझा, ठेव, पुन्हा करतो. आहे चालू. थोडा वेळ जरा आपण वाट बघूया, कारण आत्ताशी फक्त 15 जण जॉईन झालेले आहेत. माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? हो सर. हो सर. काय दिसतंय स्क्रीन मध्ये? हो सर. स्क्रीन मध्ये काय दिसतंय? सर काय दिसतंय? गवत फुला रे गवत. गवत फुला रे गवत फुला. गवत फुला रे गवत फुला. सहावी मराठी टच केलं. गवत फुला रे गवत फुला. ठीक आहे, म्हणजे दिसतंय का म्हणायचं तुम्हाला? म्हणजे आज तुम्ही लिंक पाहिली असेल. आजच्या लिंक मध्ये आपल्याला कविता दिलेली आहे. कवितेचं नाव आहे गवत फुला रे गवत फुला, बरोबर ना? लिंक पाहिली का? सोडवली का? होय सर. हा, म्हणजे त्या लिंक मध्ये आज
आपल्याला कविता आहे, त्या कवितेचं नाव आहे गवत फुला रे गवत फुला. अजून एक 2 मिनिटं वाट बघूया जरा, अजून कोणी येतात का? आणि तुम्हाला माहिती आहे आपली 40 मिनिटाची जर तास संपल्यानंतर पुन्हा काय करायचं, पुन्हा रिजॉईन व्हायचं. हा, ते मी सांगेन त्यावेळेला तास जर पुढे घेणार असेल, कंटिन्यू करणार असेल तर 40 मिनिटं पूर्ण व्हायच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं जाईल. त्यावेळेला तुम्ही काय करायचं, नंतर रिजॉईन व्हायचं, म्हणजे पुन्हा त्या लिंक वरती काय करायचं, क्लिक करायचं. म्हणजे क्लिक केल्यानंतर पुन्हा परत आहे असं लगेच जॉईन होतं. आता हे तुम्हाला माहिती झालंय, आता हे सगळं ऑनलाईन तासाला अटेंड करून करून काय परत परत त्या गोष्टी सांगायला लागणार नाहीत असं मला वाटतंय. तरी सुद्धा ती गोष्ट परत परत सांगितलेली बरी असते. मी इथं चित्र घेतोय आपल्या कवितेचं. माझ्या पाठीमागे दिसते का कविता तुम्हाला? हो सर. हो सर. पूर्ण दिसत नसेल पण स्क्रीन नाही रे, माझ्या पाठीमागे म्हटलं मी, माझ्या पाठीमागे कविता दिसते का तुम्हाला? स्क्रीन हा, पूर्ण दिसलं पाहिजे. बरं, 1 मिनिट अजून आपण ट्राय करूया. आता मी दुसरी इमेज ऍड करतोय बघा. ही किती दिसते आता मला सांगा. ही दिसते का? का तेवढीच दिसते? अर्धी दिसते बरं, ठीक आहे. सगळी सर. अर्धी स्क्रीन दिसते. बरं असो, तेवढी केवढी असेल तेवढी असेल. आपण बघूया आता कवितेला आपण सुरुवात करूया. आता बऱ्यापैकी जॉईन झाले, तरी 25-26 जण जॉईन झालेले आहेत आपल्या तासाला. आता आपण कविता पाहूया. आता मी कविता तुमच्या पुढे काय करतो, शेअर करतो, म्हणजे स्क्रीन शेअर करतो. दिसते ना कविता सगळ्यांना? हो सर. कविता आहे, कवितेचं नाव आहे
गवत फुला रे गवत फुला. आणि तुमची स्क्रीन असं मोबाईल आडवा पकडा. आडवा पकडल्यानंतर काय होईल, स्क्रीन अशी मोठी दिसेल, झूम म्हणजे झूम करता येते किंवा पूर्ण दिसते. मोबाईल रोटेट मोडवर करा आणि आडवी स्क्रीन करा मोबाईलची, म्हणजे तुम्हाला स्क्रीन मध्ये व्यवस्थित दिसेल. आता आपली आजची ही कविता आहे, कवितेचं नाव आहे गवत फुला रे गवत फुला. आता मध्ये कोणी बोलू नका, जर बोलायला लागले तर मी इथून सगळ्यांचे माईक बंद करणार आहे. लक्षात येते, मध्ये बोलला की डिस्टर्ब होते. काही बोलू नका, माझा आवाज व्यवस्थित येतोय, नेटवर्क आहे, सगळं आहे, कुठेही काही अडचण नाही. फक्त कोणाला जर आवाज येत नसेल तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, किंवा त्याला रेंज नसेल, किंवा त्याचा मोबाईलचा काय प्रॉब्लेम असेल. आता सगळ्यांना व्यवस्थित आवाज येतोय, व्यवस्थित स्क्रीन दिसतंय, सगळं होतंय, त्यामुळे काही अडचण नाही. आता गवत फुला रे गवत फुला ही अतिशय सुंदर आपल्याला कविता 6वीला दिलेली आहे. आणि ह्या कवितेचे कवी आहेत इंदिरा संत. आता इंदिरा संत यांची थोडक्यात ओळख आपल्याला त्या कवितेच्या पानावरती खालच्या बाजूला दिलेली आहे बघा. मी स्क्रीन थोडीशी वर घेतो, दिसली का? इंदिरा संत. आता यांचा जन्म 1914 साली झालेला आणि मृत्यू 2000 साली झालेला आहे. ह्या इंदिरा संत ज्या कवी आहेत, स्त्रीमनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या अतिशय सुंदर अशा एक कवयित्री आहेत. त्यांच्या अनेक कविता आहेत. त्यांच्या कवितांची नावं दिली शेला मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम इत्यादी अनेक कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर अंगद पंगत, गवत फुला, मामाचा वाडा हे त्यांचे काय आहेत, काही बालकविता संग्रह. बालकविता म्हणजे लहान मुलांच्यासाठी केलेल्या कविता यांचा संग्रह केलेला आहे. म्हणजे मोठ्यांच्यासाठी सुद्धा नाही, तर त्यांनी लहान मुलांच्यासाठी सुद्धा कविता केलेल्या आहेत. त्याचबरोबर श्यामली, कदली आणि चैतू हे त्यांचे कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध असे ह्या कवयित्री आहेत. लहान मुलांच्या वरची आधारित ही कविता आपल्याला इथं दिलेली आहे. काय म्हणतोय तू? आवाज येत नाही? माझा आवाज येतोय का धनश्री? म्हणजे हेच आवाज येतोय तुमचा इतका व्यवस्थित माईक मी अगदी कॉलरला लावलाय, अगदी सुंदर आवाज येतोय, पण ते मध्येच असं कोण काहीतरी बोलतं आणि सगळ्या तासाला डिस्टर्ब करून जात. आवाज येत नाही. तुमचा आवाज येतोय. ज्याला आवाज येत नाही त्याचा तो वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. तुम्हाला रेंज नसेल, तुमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. मी पूर्ण चेक करत असतोय. तुमच्या माहितीसाठी मी माझ्याकडे मोबाईल आहे, याच्यावरती लॉग इन आहे, लॅपटॉपवर लॉग इन. मी 2 ठिकाणी मी चेक करत असतोय माझा आवाज येतोय का नाही. मी स्वतः अगोदर बघतोय मगच चालू केलेलं असते सगळं. त्यामुळे असं मध्येच कोणतरी ओरडू नका, सर तुमचा आवाज येत नाही, हे नाही ते नाही. आता आपल्याला ही कविता ऐकायचे, म्हणायचे, वाचायचे. आता अगोदर आपण काय करूया, कविता ऐकूया, चालेल ना? हो. हा, कविता आता आपण ऐकूया. मी तर तुमच्या पुढे कविता शेअर करतो. जर आवाज आला नाही तर फक्त मला सांगायचं. आवाज येईलच, अजून सुरू केलेली नाही. सुरू केल्यानंतर जर आवाज आला नाही तर फक्त आवाज येत नाही म्हणून सांगा. कविता मी लावतोय, तुम्ही मनातल्या मनात म्हणा आणि नंतर त्याचं म्हणायचं काय करा, सराव करा. आता मी तुमच्या पुढे कविता काय करणार आहे, दाखवणार आहे. ती कविता फक्त तुम्ही ऐकायची आणि नंतर वाटलं त्याची मी लिंक पण पाठवतो. ती लिंक तुम्ही काय करू शकता, मोबाईल वरती ओपन करू. आवाज येतोय? काय का शांत नाही का?
पुन्हा अन दडी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी फुलती रे उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुरी गेले रे रंग राहुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लढा सांग तुझा रे तुझा लढा वारा घेऊन रूप साजले खेळ खेळतो झोपाळा रात्री वली होऊन म्हणते अंबाईचे गीत तुला वारा घेऊन रूप साजले खेळ खेळतो झोपाळा रात्री वली होऊन म्हणते अंबाईचे गीत तुला मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर जात रंग राहुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लढा सांग तुझा रे तुझा लढा तुझी गोजिरी शिकवणी भाषा गोष्टी तुझल्या सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझल्या शिकवाव्या तुझी गोजिरी शिकवणी भाषा गोष्टी तुझल्या सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सगळे तुझे घालून रंगीत कपडे फुल पाखरा फसवा रंग राहुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लढा 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 हा, छान आहे नाही कविता? सगळ्यांना आवडली का कविता? हा, आता ही कविता सुद्धा मी अशीच निवडलेली होती की तुमच्या सारख्याच अगदी 6वीतल्या मुलानं म्हटलेली ती कविता आहे. मुलाच्या आवाजामधीलच कविता आहे. मी नंतर त्या कवितेची लिंक पाठवेल. ती कविता तुम्ही अनेक वेळा ऐका. त्या कवितेबरोबर म्हणायचा सुद्धा प्रयत्न करा आहे ना. कविता म्हणण्याचा सुद्धा काय करा, सराव करा. म्हणजे तुम्हाला काय होईल, कविता म्हणणं सोपं जाईल. बरोबर ना? काय अडचण आहे का यामध्ये? कविता ऐकली, सुंदर कविता आहे, अतिशय चाल सुद्धा सोपी आहे, लहान मुलांना अतिशय म्हटलेली कविता आहे. तुम्हाला सुद्धा सहज कविता ती ऐकून त्याच्या बरोबर म्हणून सराव करता येईल. आता आपण बघूया ही कविता. आता कवितेचं पहिलं ध्रुवपदच आहे बघा. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे लळा. बघा, एका लहान मुलानं कविता मग तयार केलेली आहे आणि तो लहान मुलगा इतक्या हळव्या मनाचा आहे, हळव्या मनाचा असा कवी मनाचा असा मुलगा आहे. तो मुलगा खेळायला गेलेला आहे. कुठे खेळायला गेलेला आहे? माळावरती पतंग उडवायला मुलांच्या सोबत खेळायला गेलेला एक छोटासा मुलगा आहे. आणि खेळता खेळता त्याला चित्रात तुम्ही पाहिलं असेल, काय दिसतंय तर एक लहानस मुलगा दिसतोय. तुम्हाला चित्र दाखवतो, चित्र स्क्रीन शेअर करतो. तो काय करतोय? पतंग खेळायला आलेला आहे. खेळता खेळता तो आपल्या, दिसते ना स्क्रीन माझी? हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे, एकाने सांगितलं की असं होतंय, परत सगळ्यांनी सांगितलं सांगा. इथं खाली ते चित्र बघा दिलेलं आहे. मुलं इथं सगळे पतंग उडवतात. परंतु हा छोटासा मुलगा काय करतोय, त्याला पतंग उडवता उडवता एक छोटस तिथं गवतामधलं गवत फुल दिसलं आणि त्याला छान कविता सुचली आणि तो कवी मनानं अगदी त्या गवत फुलाबरोबर बोलायला लागलेला आहे. अशी सुंदर कल्पना केलेली कविता आपल्याला कवी इंदिरा संत यांनी काय दिलेली आहे, आपल्याला अभ्यासाला दिलेली आहे. बघा आता तो काय म्हणतोय बघा. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. आता मग त्याने बोलायला सुरुवात केली गवत फुलाशी.
इथं वरती वाक्य घेतो बघा. पहिला रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. रंगुल्या आहे ना, रंग रंगुल्या म्हणजे रंगीबिरंगी. रानफुल काय एका रंगाच नसते, असे अनेक गवतामध्ये फुलं असतात वेगवेगळे आलेली, याला काय म्हणतात रंगबिरंगी. म्हणून इथं रंग रंगुल्या असा शब्द, रंग रंगुल्या म्हणजेच अनेक रंगाच्या विविध रंगाच्या रंगीबिरंगी फुला. सान सानुल्या, सान सानुले म्हणजे लहान ग, अगदी छोटस गवत फुल काय अगदी मोठ्याच्या मोठं नसतं, अगदी छोटस फुल असतं गवतामध्ये. रंग रंगोल्या सान सानुल्या म्हणजे रंगबिरंगी फुला. कोण ओरडलं मध्येच बघा, आता काय चाललंय काय कळत नाही. रंगरंगोल्या सान सानोल्या गवत फुला रे गवत फुला म्हणजे रंगीबेरंगी अशा लहानशा छोट्याशा इवल्याशा गवत फुला रे गवत फुला, मी तुझ्याशी काय करतोय बोलतोय. आता तो काय काय म्हणतोय बघा. असा कसा रे मला लागला सांग तुझा रे लळा. असा तुझा रे, असा कसा काय तुझा लळा लागला मला. लळा म्हणजे काय रे, माया प्रेम गोडी, तुझी मला एवढी गोडी, मला तो एवढं फुल एवढं एवढं छान कसं काय आवडलास, तुझ्यावरती लळा कसा काय लागला, असा तू प्रश्न त्या गवत फुलालाच विचारायला लागलेला आहे. बरोबर आहे ना. इतकं तू सुंदर दिसतोयस, एवढा सुंदर रंगीबेरंगी आहेस, एवढा लहान गाय चकुला आहे, छोटासा आहेस, इवलास आहे, पिटुकला आहेस, तरी तू इतकं छान दिसतोय, मला तुझा काय लागलेला आहे लळा लागलेला आहे. आता तू काय म्हणतो बघा. मित्रांच्या बरोबर माळांवरती, मित्रासंगे माळावरती पतंग उडवित फिरताना. मित्रासंगे माळावरती, आता तो काय म्हणतो मी माळावरती आलोय, मित्रासंगे म्हणजे मित्रांच्या बरोबर. पतंग उडवित फिरताना तुला पाहिले गवतावरती. पतंग उडवत असताना उडवत उडवत काय झालं, माझी नजर गेली, तुला पाहिले. कुठं पाहिले, गवतावरती. गवतामध्ये तुला मी काय पाहिलं, अचानक तुला पाहिलं. झुलता झुलता हसताना तुला पाहिलं, तू काय करत होता, हळू झुलत झुलत हसत होतास. आता फुल हसतं म्हणजे काय रे, जेव्हा वारा येतो गवतामध्ये फुल असतं, ते फुल डोलतं आहे ना, इकडे डोलतं तिकडे डोलतं, म्हणजे जेव्हा फुल इकडे तिकडे डोलत असतं त्यावेळेला आपल्याला ते जणू काही हसतंय, डोलतंय, नृत्य करतंय, नाच करतंय, असं थोडासा काय होतं आपल्याला आभास होतो. त्यामुळे कविता काय, मुलगा काय म्हणतोय, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना, म्हणजे गवतावरती तू झुलता झुलता तुला हसताना सुद्धा मी पाहिलं. आता पाहिल्यानंतर मला काय झालं, तो मुलगा म्हणतोय, विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो धीरज. धीरज मारुती कोण आहे बघा, रेष ओढतोय स्क्रीनवरती, स्क्रीनला अजिबात हात लावू नका, मला इथं लगेच दिसतंय, मी त्याचं नाव घेतोय आणि स्क्रीन रेकॉर्डिंग होतंय हे तुम्हाला माहिती असेल. धीरज रेष खोडती असं नाव घेणार आहे आणि नंतर फोन पण करणार आहे वैयक्तिक, लक्षात ठेवायचं. तास बंद केला जाईल, बंद करू द्या का, हे आता एक लाल रेष ओढली बघा, याचं नाव पण इथं मला येते, तुम्हाला वाटत असेल की इथं दिसत नाही काय. मित्रासंगे माळावरती पतंग उडवत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना, विसरून गेलो पतंग नभीचा. आता तुला झुलता झुलता हसताना पाहिल्यामुळे काय झालं, तर मी पतंग उडवाय आलोय आणि नभीचा पतंग काय झालो मी उडवायचा विसरून गेलो. नभीचा म्हणजे आकाशातला, माझा आकाशातला पतंग सुद्धा मी काय गेलो विसरून गेलो. एवढं तुझं सौंदर्य आहे, एवढं सुंदर तू फुला दिसतोयस की तुझ्याकडे पाहतच बसावं वाटतंय, आणि तुझ्याकडे पाहता पाहता माझा आकाशातला पतंग सुद्धा मी विसरून गेलो. म्हणजे माझा पतंग कुठे गेला काय केला ते पण मला आता माहिती नाही, म्हणजे माझं पतंगाकडे सुद्धा आता लक्ष नाही. नभीचा मी लक्षात आलं, नभीचा म्हणजे आकाशातला. आता पतंगाला विसरला, आणखी कुणाला विसरला बघा, विसरून गेलो मित्राला. आणखी कुणाला विसरून गेलो, मित्रांना सुद्धा विसरून गेलो. इथं तुम्हाला चित्र तुम्ही पाहिलं असेल तर चित्रात सुद्धा दिसेल तुम्हाला की काय आहे, तर तो मुलगा एकटाच बाजूला त्या फुलाशी गप्पा, इथं चित्र थोडस वरती घेतो मी, आहे का. हा मुलगा काय करतोय, एकटाच त्या गवत फुलाशी गप्पा मारत बसलेला आहे आणि बाकीची 3 मुलं मागं ते पतंग उडवायचं त्यांचं काम चालूच आहे. म्हणजे तो पतंगाला सुद्धा विसरून गेला त्याचं सौंदर्य पाहून, आणि काय गेला, आपल्या मित्रांना सुद्धा विसरून गेला. एवढं त्या फुलामध्ये तो हरवून गेला, एवढं ते फुल सुंदर होतं. पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग काळा. तो आता पुढे काय म्हणतोय, तुला पाहून मी हरखून गेलो. हरखून गेलो म्हणजे गुंग झालो, आनंदी झालोय, मुग्ध झालोय.
तुला पाहून मी काय झालोय, खूप आनंद झालाय, मुग्ध झालोय, अगदी गुंग होऊन गेलोय. बरोबर आहे ना? पतंग उडवता उडवता तुला पाहिल्यानंतर मी काय झालोय, पाहून तुझला हरखून गेलो. हरखून जाणे म्हणजे गुंग होणे. जसं तुम्ही अगदी समजा एखाद्या सुंदर धबधबा पाहायला गेलाय है ना, धबधबा पाहायला गेल्यानंतर तुम्ही मग सगळं विसरून जाता, इकडं तिकडं बघा, फक्त त्या अगदी एक मग टक 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 लावून त्या धबधब्याकडे पाहत बसता, ते निसर्ग सौंदर्य पाहत बसता. म्हणजे धबधबा पाहताना आपण काय जातो, हरखून जातो, गुंग होऊन जातो, आनंदी होतो, मुग्ध होऊन जातो. पाहुणे तुझला हरकून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा. अशा तुझ्या काय आहेत, रंगकळा आहेत. रंगकळा म्हणजे विविध रंगांच्या छटा आहेत. फुलाच्या अशा विविध रंगांच्या काय आहेत, छटा आहेत, की त्या छटा पाहिल्यानंतर लेखक म्हणजे हा लहानसा मुलगा काय झालेला आहे, गुंग होऊन गेलाय त्या फुलांचे सौंदर्य पाहण्यात. प्रतीक नागणे. बघा लगेच मला एक नाव असं दिसतंय, कोण काय खोड्या काढतंय ते. प्रतीक नागणे. मी आता जी नाव वाचतोय ना त्यानंतर फोन पण करणार आहे वैयक्तिक, काळजी करू नका. आता हरवून गेल्यानंतर आता पुढचं कडवं बघा. हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती. हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूंना सळसळती. म्हणजे काय रे, हे गवत फुला तुझ्या दोन्ही बाजूला काय आहेत रे, हिरवी हिरवीशी नाजूक काय आहेत, तलम अशी पाती आहेत. पाती म्हणजे पानं, गवताची पानं आहेत. ह्या गवतांच्या पानामधून तुझा सुंदर आकार काय दिसतोय, खुलून दिसतोय. दोन्ही पाती सळसळती. सळसळती म्हणजे काय रे, वाऱ्याबरोबर सळसळत आहेत. पानं काय एका जागेवर शांत नसतायत, ती पानं काय होत आहेत, वाऱ्याबरोबर सळसळ सळसळ असा आवाज करतायत. तलम पाती आहेत नाही, मऊशार अशी सुंदर दोन्ही बाजूला दोन रेशीम म्हणजे नाजूक अशी पानं आहेत. निळ निळवली एक पाकळी पराग पिवळे झगमगती. आता बघा, निळ निळवली. निळ निळवली म्हणजे निळी आहे ना, निळ निळवली म्हणजे निळी. निळ निळवली एक पाकळी. आता बघा इथं काय लिहिलंय, निळी निळीशी एक पाकळी आहे आणि त्यामधून चमचमणारे पिवळे पराग आहेत. फुलांच्या मध्ये बघितलं असेल तुम्ही, परागकण असतात असे छोटे छोटे, काय असतात, अंकुर आलेले असतात, अंकुरासारखे भाग असतात, त्याच्यावरती परागकण असतात. जे परागकण नेण्यासाठी किंवा त्यातला रस काय करण्यासाठी, मध शोषण्यासाठी फुलपाखरं येत असतात, भुंगे येत असतात किंवा काय येत असतात, मधमाशा येत असतात. आणि त्या येताना त्या परागकण काय जातात, घेऊन जातात. म्हणजे त्या फुलांच्या मध्ये पिवळे परागकण आहेत, ते झगमगतायत. झगमगतायत म्हणजे काय रे, खुलून दिसतायत, चमकतायत, चकचकतायत. परागकण लक्षात आलं का? परागकण म्हणजे फुलांच्या मध्ये असलेले छोटेसे काय कण असतात, परागकण. उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपून गेले रे. बघा, तळी पुन्हा अन गोजीरवाणी लाल पाकळी खुलली रे. तळी पुन्हा अन गोजीरवाणी. आता तळी पुन्हा, आता तू कशी पाकळी दिसते, तळी म्हणजे तळात, तळामध्ये काय आहे, आणखी एक छोटी गोजीरवाणी कळी आहे. ती कळी कसली आहे, लाल पाकळी खुलली रे. लाल रंगाची पाकळी खुलली आहे, बरोबर ना. आणि उन्हामध्ये हे रंग पाहता, हे सगळं उन्हामध्ये तुझे पाकळीचे पानाचे हे सगळे रंग पाहिल्यानंतर मी सगळं माझं भान हरपून गेलोय. भान हरपून गेलोय म्हणजे अतिशय मग्न झालोय, मला कशाचीही जाणीव राहत नाही. बरं, भान हरपून जाणे त्याला एक वाक्प्रचार आहे. म्हणजे अगदी काय झालोय, मी दंग होऊन गेलोय. तुझं सौंदर्य, फुलाचं सौंदर्य पाहता पाहता मी काय होऊन गेलोय, दंग होऊन गेलोय. म्हणजे एवढं तुझं काय आहे, ह्या उन्हामधले विविध रंगछटा पाहताना काय झालेलं आहे, मी खूप अत्यंत आनंदित झालोय, उल्हासित झालेलो आहे. पुढचं कडवं बघा, आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंयच. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा. रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहून लहान रे. तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. बघा आता इथं सुद्धा किती सुंदर वर्णन कवीनं केलेलं आहे, की तुझं इवलस हे स्वतःच रूप आहे. हे सानुले म्हणजे छोटेसे, वारा घेऊन रूप सानुले, वाऱ्यासंगे तुझं अगदी छोटस रूप घ्यावं मला वाटतंय. आणि खेळ खेळतो झोपाळा.
खेळ खेळतोय. कशाचा खेळ खेळतोय? अगदी तुझ्या बरोबर तो झुला झुलवण्याचा खेळ खेळावासा असा कवीला वाटतोय. तुझ्या बरोबर झोपाळा म्हणजेच वाऱ्या संगे काय करायचं आहे, खेळ खेळावासा वाटतोय, झुलवण्याचा. फुलांना सुद्धा वाटतंय की तुला फुलवत राहावं. जर वारा थांबला तर तू झुलू शकत नाही, पण मी काय करू शकतो, वारा जरी नसेल तरी तुझ्याशी खेळू शकतो, गप्पा मारू शकतो. असं एक सुंदर ह्या फुलाचं वर्णन, फुलाला असं तो साद घालतोय. त्याचबरोबर बघा, रात्री सुद्धा लहान होऊन तुझ्यासाठी मी अंगाई गीत गायचा प्रयत्न करेन. इथं काय म्हणतोय बघा, तो म्हणतोय रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. अगदी छोट्याशा रात्री सुद्धा येऊन मी तुला अंगाई गीत म्हणेन. मी तुला आई नाही, जशी माझी आई मला लहानपणी काय म्हणायची, अंगाई गीत. अंगाई गीत म्हणजे काय रे? कोण सांगेल का अंगाई गीत? एकानं सांगा कोणतरी. कविता. कविता? कविता. सृष्टी, कविता नाही होणार. अंगाई गीत म्हणजे कविता नाही. अंगाई म्हणजे आपलं लहान बाळ झोपाव म्हणून आई एक सुंदर गीत म्हणते, याला काय म्हणतात? अंगाई गीत. है ना? आपल्या बाळाला, आपल्या लहानशा मुलाला झोपवण्यासाठी म्हणलेलं गीत असतं, त्याला काय म्हणतात? अंगाई. म्हणजे आता हा लहानसा मुलगा सुद्धा म्हणतोय की छोट्या रात्री सुद्धा मी येऊन तुला काय म्हणेन, अंगाई गीत ऐकवेन. म्हणजे तुला झोप येण्यासाठी मी सुंदर काय करेन, अंगाई म्हणेन. आणि अंगाई म्हणल्यावर तुला काय येईल? झोप येईल. आणि मलाही तुझ्यापेक्षा लहान थर होऊन काय करावं वाटतंय, तुझ्यासोबत राहावं वाटतंय. आणि तुझ्यासोबत राहिल्यामुळं मलाही वाटेल लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे. अगदी तुझ्याहूनही लहान होऊन अगदी तुझ्यासोबत मिसळून जायचं आहे. आणि मिसळून आल्यानंतर काय होईल? तुझ्या संगती सदा राहावे. तुझ्यासोबत अगदी माळावरती, गवतावरती मस्तपैकी हिंडत खेळत राहावं, आनंदी राहावं. आता राहण्यासाठी काय करायला लागेल मला? काय विसरायला लागेल? विसरुनी शाळा घर सारे. सगळं काय काय विसरायला लागेल? तुझ्यासोबत राहायचं असेल तर माझं घर मला विसरावे लागेल, माझे आई वडील विसरावे लागतील. आणखी काय विसरावं लागेल? विसरुनी शाळा. आता तुमची शाळा नाही, पण तुमचं घर आणि शाळा सदैव चालू असतात. त्यामुळं हा लहानगा मुलगा म्हणतोय की मला काय करावं लागेल? माझी शाळा मला विसरून जावी लागेल, माझं सगळं घर सुद्धा मला विसरून जावे लागेल, तरी मला खूप आनंद होईल. का तर तुझ्या रूपामध्ये दंग व्हायला किंवा तुझ्याशी खेळायला आणि तुझ्यासोबत राहावयास मला काय होईल? नक्की आवडेल. बरोबर का? हे झालं पुढचं कडवं. आता पुढच्या कडव्याकडे जाऊया आपण. तुझी गोजिरी भाषा शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या, तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या, आभाळाशी घट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे, तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे. बघा, आता ह्या ओळींमध्ये सुद्धा कवीनं किती सुंदर वर्णन केलेलं आहे. आता तो काय म्हणतोय की हे गवत फुला, हे सुंदर माझ्या एवढ्याशा छोट्याशा गवत फुला, मला सुद्धा असं वाटायला लागलंय की तुझ्या काय ह्या चिमुकल्या गोजिऱ्या बोलांची भाषा ऐकून तुला सुद्धा काही गोष्टी सांगाव्याशा वाटतायत. तुझी गोजिरी भाषा शिकून. गोजिरी म्हणजे सुंदर, सुरेख, गोंडस. तुझी गोजिरी भाषा शिकून गोष्टी तुझला सांगाव्या. तुझला म्हणजे तुला. तुझी भाषा शिकून तुझ्या भाषेमध्ये तुला गोष्टी सांगाव्या असं मला वाटतंय. तुझे शिकावे खेळ आणखी, म्हणजे तुझे जसे वाऱ्याबरोबर खेळणारे विविध खेळ आहेत तेही मला तुझ्यासोबत शिकावेसे वाटायला लागलेले आहे. आणखी काय करावं वाटतंय? तुझला जादू तुझला शिकवाव्या. है ना? मला येणाऱ्या काय काय जादूच्या गोष्टी आहेत त्या मला तुला शिकवाव्याशा वाटत आहेत. पुढचं काय बघा, आभाळाशी हट्ट करावा. आभाळ म्हणजे काय तर आकाश. आकाशाबरोबर काय करावा? हट्ट करावा आणि तुझ्यासोबत येऊन खाऊ खावा असं वाटतंय. आभाळाबरोबर काय करायचं? हट्ट करायचं की बाबा मला या फुलाबरोबर खेळायचं आहे, बागडायचं आहे आणि तुझ्यासोबत यावं, मस्तपैकी यावं आणि तुझ्यासोबत येऊन खाऊ खात बसावं. आणखी काय करावं? आणि त्याला वाटतंय की तुझ्यासारखे सुंदर सुंदर रंगीबेरंगी कपडे घालावे. है नाही? प्रत्येक मुलाला वाटतं की नाही? मुलींना वाटतं माझा फ्रॉक रंगीबेरंगी असावा. का वाटतं सगळ्यांना माझे पांढरेच कपडे असावं? असं नाही. है नाही? साधा कपड्याच्या दुकानात आपण गेलो तर एवढे कपडे त्या दुकानदाराला काढायला होतो, हे दाखव, ही डिझाईन दाखव. आवाज अडखळत येतोय सर. तुमचा आवाज सर आवाज येत नाही. आवाज येत नाही माझा?
आवाज येतोय. सर आवाज येतोय. अगदी व्यवस्थित आवाज येतो माझा. ज्यांना सर आवाज तुमचा आवाज सर तुमचा आवाज येतोय. हा बघा बरं, सुंदर आवाज येतोय आणि असं मध्ये येतोय काहीतरी आवाज. बोलायचं सगळ्या तासाचा विध्वंस करून टाकायचा, ही आपली बऱ्याच मुलांची प्रवृत्ती आहे. मी मगाशीच अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की आवाज येत नसेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मला इथं कसलाही प्रॉब्लेम आवाज अडखळत येतोय. कसा अडखळत येईल, शक्य आहे का? इथं म्हणजे पूर्ण स्पीड मध्ये, फुल स्पीड मध्ये इथं काय आहे, आवाज आहे. मला येतोय का आता तर आवाज? आता कसा येतोय? हो. होय. आणि कुणाचा माईक चालू जर असेल मध्ये तर तुमचा माझा आवाज अडखळत येणार. आवाजासाठी तुमचा कुणाचा जर मध्ये माईक जर चालू असेल तर आवाज येणार नाही. थांबा मी जरा चेक करतो माईक कुणाचा चालू आहे का. थोडा वेळ आपण काय करूया, माईक सगळ्यांचे म्यूट करून टाकूया. सर कविता लिहायची आहे का? कविता लिहायची आहे का घरी? आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. कविता लिहायची काय सर. करायची मी तुम्हाला ते नंतर सांगणार आहे. अजून काय सांगितलंय का? अजून शिकवायचं चालू आहे, तोपर्यंत तुम्ही मध्येच काहीतरी विचारत बसता. सर तुमचा आवाज नाही. येत आहे सर. येतोय आवाज. आता मध्ये कुणी बोलू नका, नाहीतर मी काय करावे, मग सगळ्यांची माईक मला बंद करून टाकावे लागतील पूर्ण. आता तुझी गोजिरी भाषा मला शिकायची आहे, त्याचबरोबर तुला काय करायचे आहे, छान छान मला येत असलेल्या गोष्टी सांगायच्या आहेत, तुझ्याबरोबर विविध खेळ खेळायचे आहेत, वेगळ्या तुला जादू माझ्या जवळच्या सगळे शिकवावे वाटतायत. त्याचबरोबर काय करायचं आहे, आभाळाशी हट्ट करावासा वाटतोय, तुझ्यासोबत येऊन खाऊ खावासा वाटतोय, तुझ्यासारखे रंगीबेरंगी कपडे मला घालावायचे वाटतायत, आणि फुलपाखरा चैतन्य चैतन्य बघा, मी नाव वाचलेली लक्षात येत आता, आणि ही नावं मी लिहून ठेवतोय, कोण कोण काय काय उद्योग करता येईल. तुझ्या सोबत येऊन खाऊ खावं वाटतोय, रंगीत कपडे घालावे आणि फुलपाखरांना फसवावं. म्हणजे अगदी काय फसवावं, तर जसं तू गवतामध्ये लपून बसलाय खेळतोय तसंच मी रंगीबेरंगी कपडे घालून येवलासा तुझ्या एवढा छोटासा होऊन मी गवतात लपून बसलाय. तुमचा आवाज काही सुद्धा येत नाही. सर सर तुमचा आवाज येतोय. मला काहीच कळत झालं, एक म्हणतोय आवाज येतोय, एक म्हणतोय आवाज येत नाही. आता इथं व्यवस्थित आवाज येतोय. तुमचे जर माईक चालू कुणाचा एखादा जर झाला की माझा आवाज कमी येतो, परत 2 माईक चालू झाले की परत आणखी कमी येणार, परत 4 माईक चालू झाले की आणखी कमी येणार. असं ह्या ऑनलाईनचा हा प्रकार आहे. त्यामुळे प्रत्येकाला आम्ही सांगत असतोय की माईक म्यूट करा, माईक बंद करा. आता व्यवस्थित येत असेल, सगळ्यांचा आवाज बंद झाला की फक्त आता मी एकाला विचारतोय, रजत आवाज येतोय का रे? रजत 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 आहे का? हो सर. व्यवस्थित येतोय का आवाज? अगदी हो सर. हो व्यवस्थित येतोय का अडखळतोय? अडकतोय का आवाज? व्यवस्थित येतोय. हा बघा बरं, म्हणजे आता नाही. एकाला विचारलं की सर तुमचा आवाज काही सुद्धा येत नाही. सर आवाज येतोय. ज्याला आवाज येत नाही त्यांनी बंद करा आणि बंद करून बसा निवांत, जावा तिकडं कुठं. आवाज येतोय, मी मगाशीच सांगितलंय, ज्याला आवाज येत नाही तो तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, तुमच्या नेटवर्कचा इश्यू आहे, माझा इश्यू नाही. मला इथं पूर्ण वायफाय फुल स्पीड मध्ये वायफाय आहे, त्यामुळे कनेक्शन मध्ये असं समजू नका की वायफाय आवाज येत नाही, आवाज येत नाही म्हणजे विनाकारण त्यामध्ये टाईप करायचं, मध्येच काहीतरी बोलायचं, आवाज येतोय म्हणायचं, एकाने येत नाही म्हणायचं, आणि सगळ्या काय होतं मग सगळा विस्कळीत होतो तास. म्हणजे ह्या आपण कवितेमध्ये पाहिलं की गवत फुल आहे म्हणजे